तुलसी विवाह एकादशी आणि कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेदरम्यान केव्हाही आयोजित केला जाऊ शकतो. हा विधी एकादशीच्या दिवशी केला जातो. या दिवशी श्री हरिविष्णूंची मूर्ती स्वरूप असलेल्या शालिग्रामची तुळशीच्या रोपाशी विधीपूर्वक विवाह केला जातो. तुळशी विवाहामुळे आरोग्य, समृद्धी, सुख, शांती मिळते. तर जाणून घेऊया या दिवशी कोणकोणते प्रभावी उपाय करावेत. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. उपाय पहिला, जर तुमच्या वैवाहिक जीवनात काही अडथळे येत असतील तर तुळशी विवाहाच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घालून तुळशी मातेची पूजा करावी. तुळशीला केशर मिश्रित दूध अर्पण करावे. असे मानले जाते की हा उपाय केल्याने व्यक्तीचा इच्छित विवाह होतो आणि लवकरच लग्न होण्याची शक्यता असते. जर तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील किंवा प्रेमसंबंधात अडचणी येत असतील तर तुलसी विवाहाच्या दिवशी तुमच्या जोडीदारासोबत मंगलाष्टकांचे पठण करणे शुभ मानले जाते. तुळशी विवाहाच्या दिवशी श्री हरिविष्णू आणि माता तुळशीची विधिवत पूजा करा. कच्च्या दुधात तुळस मिसळून भगवान विष्णूजींना अभिषेक करावा. अभिषेक करताना तुळशी मंत्र किंवा विष्णू मंत्राचा उच्चार करावा. असे मानले जाते की हा उपाय केल्याने धनाशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळते आणि तुळशी मातेचा आशीर्वादही प्राप्त होतो. उपाय तिसरा, जर तुम्ही आर्थिक संकटांचा सामना करत असाल तर तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीची पाने स्वच्छ धुवून पुसून लाल कपड्यात बांधून ठेवा. ते तुमच्या तिजोरीत किंवा पर्समध्ये ठेवा. असे मानले जाते की हा उपाय केल्याने आर्थिक समस्या दूर होतात आणि व्यक्तीच्या आयुष्यात पैशाची कमतरता भासत नाही. उपाय चौथा, तुळशी विवाहाच्या दिवशी उपवास ठेवा आणि लक्ष्मीनारायणांची पूजा करा. या दिवशी लक्ष्मी नारायणांची विशेष पूजा करावी, कारण तुळशीला विष्णुप्रिया मानले जाते. उपवास करताना सप्तधारा मंत्राचा जप करा, ज्यामुळे भगवान विष्णू आणि तुळशीचा विवाह यशस्वी होण्यास मदत होते. उपाय पाचवा, तुळशी विवाहाच्या दिवशी श्रीकृष्णाच्या मूर्तीसमोर तुळशीचे रोप सजवा. श्रीकृष्णांचे तुळशीवर प्रेम आहे आणि त्यांच्याशी तुळशीचा विवाह करणे अत्यंत फलदायी मानले जाते. लग्नादरम्यान तुळशीच्या रोपाभोवती रांगोळी काढा. कपड्यांनी आणि फुलांच्या हारांनी सजावट करा. तुळशीजवळचा परिसर स्वच्छ करून सुशोभित करा. तुळशीचा बाळकृष्ण किंवा शाळिग्रामशी विवाह केल्याने अखंड सौभाग्य प्राप्त होते. उपाय सहावा, तुळशी विवाहाच्या दिवशी शुभ आणि शांती आणण्यासाठी हळद, चंदन आणि रोळी वापरून या गोष्टींची पूजा केल्याने समृद्धी, सुख आणि शांती मिळते. पूजेच्या वेळी तुळशीच्या रोपावर चिमूटभर हळद शिंपडा आणि चंदनाचा तिलक लावावा. घरात सुख समृद्धी टिकून राहण्यासाठी या दिवशी माता तुळशीसमोर तुपाचा दिवा लावावा. उपाय सातवा, तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीच्या रोपाला मिठाई, फळे अर्पण करा. यामुळे घरात सुख समृद्धी नांदते. तुळशीला गोड पान, खीर आणि फळे अर्पण करा. तसेच हे भगवान विष्णूंना देखील अर्पण करा. नंतर प्रसाद म्हणून कुटुंबातील इतर सदस्यांना वाटा. उपाय आठवा, तुळशी विवाहाच्या दिवशी पूजा करताना पद्मासनात बसून ध्यान करावे. मानसिक शांती आणि आंतरिक आनंदासाठी हा एक शक्तिशाली उपाय आहे. तुळशी विवाहादरम्यान उपासना केल्याने मानसिक शांती आणि आनंद मिळतो आणि कुटुंबात शांती अखंड राहते. उपाय नववा, तुळशी विवाहादरम्यान खालील मंत्राचा जप केल्याने विशेष लाभ मिळतो. तुलसी विवाह मंत्र: ओम श्री कृष्णाय गोविंदाय प्रणतक्लेशनाशाय नमो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय गोविंदाय नमो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय तुलसी विवाह करिसे. उपाय दहावा, तुळशी विवाहाच्या दिवशी ब्राह्मणांना अन्नदान करणे आणि दान करणे खूप शुभ आहे. यासोबतच ब्राह्मणांना तुळशीच्या झाडाशी संबंधित कपडे, फळे आणि मिठाई अर्पण करा. हे दानधर्म आहे आणि यामुळे तुमच्या जीवनात समृद्धी आणि पुण्य जमा होते. उपाय अकरावा, नियमित तुळशीची पूजा केल्याने घरात सुख शांती तर येतेच, शिवाय तुमच्या आयुष्यातही तुळशी मातेचा आशीर्वाद मिळतो. कार्तिक महिन्यात तुळशी पूजेचे महत्त्व अधिक मानले जाते. तुळशी विवाहाचे आयोजन केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच महत्त्वाचे नाही, तर तुमच्या जीवनात आनंद, समृद्धी आणि शांती आणण्याचा
हा एक महत्त्वाचा मार्ग आहे। वरील उपायांचा अवलंब करून तुम्ही तुळशी विवाहाचे पूर्ण लाभ अनुभवू शकता आणि तुमच्या जीवनात भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवू शकता। तर तुम्ही सुद्धा हे उपाय नक्की करून बघा। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।